राजश्रीताई बोरकर यांच्याबाबत काही महिलांच्या ह्या बोलक्या प्रतिक्रियाही पाहूयात. रणधुमाळी जिल्हा परिषद निवडणुकांची आज आपण आलो आहोत नारायणगाव वरवाडी या गटामध्ये. नारायणगाव वरवाडी या गटामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, आपला माणूस आपली आघाडी अशी जरी लढत होत असली तरी खरा सामना होतोय तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये. पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राजश्रीताई बोरकर यांना उमेदवारी दिलेली आहे. या गटामध्ये राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. राजश्रीताई बोरकर यांनी जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अतिशय संयमी, शांत, बोलन तसंच काम करणारे हा महिला, त्यामुळे त्यांची लोकप्रियता जास्त आहे. खऱ्या अर्थाने राजश्रीताई बोरकर यांना या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. आज आपण काही भगिनी आपल्यासोबत असणार आहे. काय त्या भगिनींना वाटतंय, ताईंचं व्हिजन काय आहे, या गटातील मतदारांनी, जनतेने त्यांना निवडून का दिलं जावं हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही महिला आहेत. आपण पाहतोय राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं असल्यामुळे अनेक महिला त्यांना भेटायला येतात. राजश्रीताई बोरकर यांना सामाजिक कामाची भान आहे, बोलतं तसं वागतात, अशाच त्या महिला आहेत. या महिलांनी नारायणगाव गटामध्ये आज चांगल्या प्रकारे एक माहोल तयार केलेला आहे, चांगलं वातावरण आहे. माझ्यासोबत आजी आहेत. आजी, राजश्रीताई बोरकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या आमच्या मुलीप्रमाणे आहेत, त्यांनाच मते द्याव्यात आणि त्यांनाच निवडून द्यावे अशी ही विनंती. आपण पाहतोय एक आजीबाई आहेत. आजीबाईंना बोरकरताईंचं काम आवडलेलं आहे. त्यांचं मनोगत फार विस्ताराने सांगू शकत नसल्या तरी राजश्रीताई बोरकर ह्या विजयी झाल्या पाहिजेत असं त्यांना वाटतंय. आजीबाई, काय वाटतं तुम्हाला? आम्ही निर्धर बायक आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. राजश्रीताई बोरकर यांच्याबद्दल महिलांना आदर आहे. महिला मन मोकळे त्यांच्याबद्दल बोलत आहेत. माझ्यासोबत इतर काही महिला आहेत. ताई, आपल्याला काय वाटतंय? बोरकर ताई आहेत ना, खूप चांगले आहेत. कुठं लग्नाचा कार्य हे ते गरीब दुबळ्यांना सगळ्यांना समजून घेण्यासाठी खूप चांगलं आहे त्यांचं. जरी कुठं एखादी महिलाचं काहीतरी थोडं वाकडं झालं तर बोरकर ताई लगेच येतात. मग तिथं आल्यावर चार गोष्टी समजून सांगतात. परत ती मुलगी मग त्यांच्या घरी व्यवस्थित पाठवितात. एवढ्या खूप छान आहेत त्या. राजश्रीताई बोरकर ह्या उत्तम समुपदेशक आहेत. जर नवरा बायकोचं भांडण झालं तर ते मिटवण्याचं कामही राजश्रीताई बोरकर यांनी केलेलं आहे. इंद्रधनुच्या माध्यमातून राजश्रीताई बोरकर यांनी जुन्नर तालुक्यामध्ये मोठं काम उभं केलेलं आहे. त्याचबरोबर भीमथडी यात्रा असेल, असे अनेक उपक्रम राजश्रीताई बोरकर यांनी महिला वर्गासाठी राबवलेले आहेत. जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी अतिशय आदर्श काम केलेलं आहे. राजश्रीताई बोरकर यांना नारायणगाव वारवाडी गटामध्ये महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्याचबरोबर राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिल्यामुळे या गटातील सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. माझ्यासोबत एक महिला आहे. या ताईंना काय वाटतंय राजश्रीताईंबद्दल आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? राजश्रीताई बोरकर यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक गरिबांपर्यंत नेहमीच मदतीचा हात नेला आहे. माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी राजश्रीताई बोरकर यांना बहुमतांनी विजयी करून द्यावा, असं खूप नम्र विनंती आहे. सर्वांनी राजश्रीताईंनाच मतं द्यावीत. राजश्रीताई बोरकर यांनी निराधारांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. ज्येष्ठ मंडळींनाही आधार देण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या गटातील सगळ्याच जनतेला एक आधारवत ठरलेल्या त्या राजश्रीताई बोरकर आहेत. या गटामध्ये आशाताई बुचके यांच्या विरुद्ध त्या कडव्या झुंज देत असल्या तरी या मतदारसंघामध्ये राजश्रीताई बोरकर यांनी काम चांगलं केल्यामुळे त्यांचा विजय सहज होईल असे त्यांचे कार्यकर्ते सांगतायत. पाहूया 21 तारखेला या गटातील मतदार नेमका निर्णय काय घेत आहेत. राजश्रीताई बोरकर यांना नारायणगाव वारवाडी गटामध्ये महिला वर्गाबरोबरच मतदारांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या कुटुंबियांना ताईंबद्दल काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. आमच्या आत्यांचं काम एकदम चांगलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की त्या चांगल्या मताने विजयी होणार. राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. सगळ्याच महिलांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. काय वाटतं ताईंबद्दल आपल्याला? नाही, त्या निवडून आल्याच पाहिजेत, कारण त्या सगळ्यांना मदत करतात. त्यांनी ही जर साथ मिळाली तर त्यांना आणखी कामं जास्त चांगल्या रीतीने करू शकतील. आपण पाहतोय राजश्रीताई बोरकर यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेवटी पेरलं ते उगवतं. राजश्रीताई बोरकर यांचं काम या गटामध्ये चांगलं राहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यांना उमेदवारी देऊन एक चांगुलपण केलेलं आहे. या ताईंचं काम चांगलं असल्यामुळे या गटातील मतदारांना वाटतंय की ताई विजयी होणारच. माझ्यासोबत इतरही काही महिला आहेत, आपण विचारूया
त्यांना काय वाटतं ताईंबद्दल, आपण काय सांगाल? आजच्या ज्या निवडणुका वाहू घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद गट नारायणगाव येडगाव गटाच्या राजश्रीताई बोरकर आणि पंचायत समितीचा प्रीतीताई कोल्हे, तर मला असं सांगावंसं वाटतं की आमच्या राजूताईचं लहानपणापासून राजकारण हा एक तिचा पिंड झालेला आहे. समाजकार्याची तिला खूप आवड आहे. कारण आम्ही पाहतो नारायणगावात कोणती निवडणूक घेऊ द्या, बाजार समिती असू द्या, खासदारकी असू द्या, आमदारकी असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, पहिलं राजूताईला विचारलं जातं. कारण एक नारायणगावचं लहानपणापासून असं नेतृत्व आहे की बाबा ही ह्या निवडणुकीची एक मानकरी आहे, तिला विचारल्याशिवाय कोणती निवडणूक होत नाही. कारण लोकांना माहिती आहे राजूताई समाजकार्य करते, तळागाळापासून लोकांची कामं करते, चांगली कामं करते. तिला लोकांना माहीत आहे का ही एक नारायणगावची कन्या आहे आणि हिला खूप राजकारणाची लहानपणापासून आवड असल्यामुळं ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद पण तिने भोगलेलं आहे. तिने नारायणगावमधली लहानपणापासून कार्यक्रम असू, नारायणगावची यात्रा असू, तिथे पण आम्ही सहभाग घेऊन अगदी हळीमिळीने तिने हा यात्रा पण चांगल्या पार पाडलेल्या आहेत. कोणतंही काम असू समाजकार्याचं, गोरगरिबांचं, प्रत्येक जातीतला माणूस असू, महिला असू, रात्रंदिवस ती त्यांच्यासाठी कष्ट करते. ज्यावेळेस ती जिल्हा परिषदेवर निवडून आली त्यानंतर तिने नारायणगावचा खूप मोठा विकास केला, आजूबाजूच्याही गटांचा चांगलं काम केलं. स्मशानभूमी असो, रस्ते असो, सर्व कामं तिने चांगली केली. नंतर ती ज्यावेळेस तिने एक सावित्राबाई फुले ही चांगली एक संस्था चालवली. आम्हाला ज्यावेळेस नारायणगावमध्ये 1987 साली एकात्मिकास योजनेमधून फंड चालवण्यात आला. आम्ही तो दोघींनी 10 रुपयापासून फंड चालवला. त्याचं रूपांतर एका ग्राहक संस्थेमध्ये झालं. ग्राहक संस्थेचं रूपांतर एका जिजामाता पतपेढीमध्ये झालं. त्या पतपेढीचा आज वृक्ष झालेला आहे आणि गोरगरिबा महिलांना त्या वृक्षापासून पाहिजे तेवढा पैसा मिळतो. कारण 30 हजारापासून तर 50 लाखापर्यंत राजूताई कर्ज देते. कारण हा विश्वास तिच्यावर सर्व महिलांनी टाकलेला आहे आणि ह्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी. खैरे मॅडम, या गटामध्ये राजश्रीताई बोरकर यांच्या विरोधामध्ये शिवसेनेने आशाताई बुचके यांना उभं केलेलं आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार मकरंद पाटे यांच्या मिसेस सोनालीताई पाटे आहेत. कसं पाहता याकडे आणि तुम्ही काय सांगू शकाल? या तिघींमध्ये फरक काय सांगाल? जनता बोरकरताईंच्याच पाठीशी कशा उभ्या राहतील, काय वाटते? आज सांगावं असं वाटतं का ही एक नारायणगावची कन्या आहे. लहानपणापासून तिने प्रत्येक नारायणगावामध्ये जे आमचे बंधू चुलते काके सर्वजण असेल यांना विश्वास आहे का आपण आजचं मतदान राजूताईलाच करावं. कारण राजूताई ही आपल्या गावची. आशाताई बुचके दुसऱ्या ठिकाणून या ठिकाणी आयात झाल्यात म्हणून मतांवर परिणाम होऊ शकतो? नाही होऊ शकत. म्हणजे आशाताईंनाच मतदान वाढेल असं म्हणायचं आपल्याला? नाही, हे मतदान आम्हाला सगळं राष्ट्रवादी पक्षाला राजूताईलाच होईल. मॅडम, या गटामध्ये राजश्रीताई बोरकर यांच्या विरोधामध्ये आशाताई बुचके उभे आहेत. काय सामना कसा होईल, काय वाटतं आपल्याला? राजश्रीताई बोरकर ह्या या गटातील स्थानिक आहेत, ह्या नारायणगावच्या कन्या आहेत. आशाताई बुचके दुसऱ्या गटातून या गटामध्ये आलेले आहेत, काय वाटतं आपल्याला? माझं तर म्हणणं होतं की ताईंना पहिल्या वेळेस आम्ही चान्स दिलेला होता. ताईंनी आता वेळेस त्यांना माहीत होतं की राजूताई उभे आहेत. ताईंनी ह्यावेळेस आमच्या नारायणगावमधून फॉर्म भरायला नव्हता पाहिजे अशी माझी इच्छा होती. आपण पाहतोय मतदारांना वाटतंय की आशाताई बुचके यांचं काम जरी चांगलं असलं तरी पूर्वी या मतदारसंघातून त्यांना एकदा संधी दिली होती, पुन्हा इतरांना संधी मिळायला हवी. राजश्रीताई बोरकर व प्रीतीताई कोल्हे ह्या बहुमताने विजयी होऊन येतील ही आम्हाला 100% खात्री आहे. बोरकरबाई आमची माणसं चांगली आहे, प्रीतीताई आमची सुनबाई आहे, त्या चांगलं काम करतात, त्या निवडून येणार आहे. राजश्रीताई बोरकर आणि प्रीतीताई कोल्हे विजय होऊनच येणार. नमस्कार, मी अंजली खैरे, मी नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य आहे. सध्याची ही जी इलेक्शनची धामधुकी चालू आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून माननीय राजश्रीताई बोरकर, त्याचप्रमाणे प्रीतीताई कोल्हे नारायणगाव गटातून उभ्या आहेत. तर मी निश्चित सांगू शकते की सध्या राष्ट्रवादीला खूप चांगलं असं वातावरण आहे आणि त्यांचं पहिल्यापासून कार्य आम्ही पाहत आलेलो आहोत. इंद्रधनुच्या माध्यमातून, जिजामाता पतसंस्थेच्या माध्यमातून मी त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि ताई सर्व बाजूने पाहिलं तर नक्कीच या पदासाठी पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी
आणि त्या निश्चित निवडून येतील असं मला वाटतं. आणि पूर्ण राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा आहे. मी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष या नात्याने मी त्यांच्या पाठीशी उभी आहे. जिल्हा परिषदला उभे असून आमच्या महिलांचं त्यांचं कामाच्या योगदान आहे. महिला मग कटकडी असो, आमचा पोळी भाजी असो, रेशन कार्ड, परत त्यांनी पहिले गेले 10 वर्ष राष्ट्रवादीसाठी महिलांसाठी खूप काम केलेलं आहे आणि पक्षासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे. आम्ही सर्व महिला वर्ग आणि पुरुष मंडळी, युवा नेतृत्व सगळे त्यांच्या पाठिंब्यासाठी जमलेले आहोत आणि त्यांना सपोर्टिंगसाठी आज सगळेजण सभेला हजर आहोत. नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उपपंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार माननीय राजश्रीताई बोरकर या वारवाडी नारायणगाव या जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत. ताईंनी नेहमीच महिलांच्या सबलीकरणासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. महिलांचे कोणतेही कार्य असो, महिलांसाठी कधीही ताई नेहमी धावून येतात. जिल्हा बँकेचाही त्यांनी कारभार सांभाळलेला आहे. ताईंना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तसेच पंचायत समिती वारवाडीसाठी सुशील सोनवणे हा एक उच्च शिक्षित तरुण हा पण राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे. या तरुणांनी शिवशाही स्वयंसेवी संस्था या नावाने संस्था खोलून समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी समाजसेवा केली आहे. तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सौ प्रीतीताई राजेश कोल्हे याही नारायणगाव पंचायत समिती गणातून उभ्या आहेत. याही समाजसेवेसाठी खूप तत्पर असतात. राजश्रीताई असतील, सुशीलदादा असतील किंवा आमची प्रीतीताई असतील, हे तिन्ही जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत हे नेहमी समाजसेवेसाठी तत्पर असतात आणि राष्ट्रवादी सगळ्यांसाठी नेहमी तत्पर राहील. यांच्या पाठीशी आम्ही सर्व नारायणगावकर, राष्ट्रवादी युवक असेल, सर्व वडीलधारे, ज्येष्ठ मंडळी आणि नारायणगावची सर्व जनता या निवडणुकीत त्यांची खंबीरपणे साथ देणार आहेत. राजश्रीताई बोरकर यांचे नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गट या मतदारसंघासाठी नेमकं काय विजन आहे याबाबत आढावा घेतलाय आपलावतचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. पाहुयात सविस्तर. नारायणगाव वारवाडी या गटामध्ये राजश्रीताई बोरकर आणि आशाताई बुचके अशी कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. एक मितभाषी महिला म्हणून त्यांची ओळख आहे. महिलांना आधार देण्याचं काम राजश्रीताई बोरकर यांनी केलेलं आहे. माझ्यासोबत ताई आहेत. ताईंचं काय व्हिजन आहे, मतदारांनी त्यांना पुन्हा का निवडून दिलं जावं, आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? नमस्कार, मी राजश्री बोरकर, जिल्हा परिषद नारायणगाव वारवाडी गटाची उमेदवार आहे राष्ट्रवादीची अधिकृत. आणि मी पूर्वी 2002 ते 2007 ह्या काळात नारायणगावमधून जिल्हा परिषदवर निवडून गेले होते. त्या काळात अनेक भरीव कामे मी केलेली आहेत आणि आताही मी उभी आहे. एक विकासाची गंगा घेऊनच मी उभी आहे. अनेक विकासाचे व्हिजन माझ्यासमोर आहेत. त्यात नारायणगावचा विकास असेल, गुंजळवाडी, आर्वी, खोडद, हिवरे, मांजरवाडी, वारुवाडी ह्या सर्व गावांचा विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे. आराखडा माझ्याकडे आहे. यांची भौगोलिक रचना, इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत हेही याची मला पूर्ण जाण आहे. कारण मी 24 तास ह्या लोकांमध्ये राहिलेली आहे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहे. त्यांच्या मूलभूत गरजा काय आहे, प्रत्येक कुटुंबाच्या समस्या काय आहे याचाही मी आढावा घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे मी इथून पुढे माझी राजकीय वाटचाल करणार आहे आणि सामाजिक वाटचालही करणार आहे. काही लोक फक्त राजकारणापुरते इलेक्शनमध्ये उभे राहतात, पण तसं माझं काही नाही आहे. तुमच्या समोर आशाताई बुचके आणि सोनाली पाटे या दोन भगिनी आहेत. तुम्ही यातलं ॲनालिसिस किंवा यातला फरक काय सांगाल? मतदारांनी तुम्हालाच निवडून का दिलं जावं? माझ्यासमोर कोण उभा आहे हे मी पाहत नाही, पण मी एक राष्ट्रवादीची उमेदवार आहे आणि मी इलेक्शनमध्ये उभी आहे. मी अनेक विकासाची कामे येथे केलेली आहेत. सामाजिक कार्य माझं 1985 पासून चालू आहे. मी इथली स्थानिक उमेदवार आहे. माझं शिक्षण M.Com पर्यंत झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी नक्कीच माझा विचार करणार आहेत याची मला गॅरंटी आहे. म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे. बोरकरताई, आशाताई बुचके यांना या मतदारसंघामधून मतदारांनी एकदा निवडून दिलं होतं. पुन्हा त्यांनी या मतदारसंघात येण्यापेक्षा त्याच मतदारसंघात थांबायला पाहिजे होतं, असं कार्यकर्ते खाजगीत कुजबुजतात. आपल्याला काय वाटते? ते खाजगीत कुजबुजत असतील आणि ते खरंही असेल त्याची मी
हे घेतलेली नाही आहे, म्हणजे कोण काय कुजबुजतं याची मी दखल घेतली नाही आहे. कारण लोक माझ्या पाठीमागं उभी आहे, कारण मी स्थानिक उमेदवार आहे आणि ह्या मतदारसंघात मी अनेक कामं केलेली आहे. त्यामुळे लोकांचा मला पाठिंबा आहे याची मला गॅरंटी आहे. माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यांचे सगळे चिरंजीव प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. आपण काय सांगाल? अतुल बेनके असेल, अमित बेनके असेल, हे अगदी हिरारीने माझ्या प्रचारात सहभागी झालेले आहे. कारण बेनके साहेबांना पूर्वीपासून समर्थपणे मी साथ दिलेली आहे आणि त्यांच्या आमदारकीच्या अनेक इलेक्शनमध्ये मी जीवाचं रान केलेलं आहे हे त्यांना जाणीव आहे. त्यामुळे ते मला दोघंही मावशी म्हणतात, आईची बहीण म्हणतात धाकटी. त्यामुळे ते माझा प्रचार अगदी कसोशीने करत आहे आणि त्यांना इतके ते वाटतंय की आपली मावशी निवडून आलीच पाहिजे. ताई, तुमच्या भविष्य काळामधलं व्हिजन काय असणार आहे? या मतदारसंघातले प्रश्न तुम्ही प्रथम कुठले मार्गी लावणार आहे? ह्या मतदारसंघातले प्रश्न म्हणजे वाड्या वस्त्यावरचे काही रोड राहिलेले आहेत, ते पूर्ण झालेले नाही आहेत. ते पूर्ण करण्याचे काम मी करणार आहे. पुन्हा विजेची कनेक्शन ही वाड्या वस्त्यांपर्यंत काही ठिकाणी अंधारात आहे. रात्री आम्ही प्रचाराला जातो, त्याच्या आधीही मी लोकांना भेटायला जायची. सातत्याने मी पद असो किंवा नसो, मी सातत्याने लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे ते वीज, रस्ता, पाणी ह्या मूलभूत गरजा देणारच आहे. शिवाय आपली मीना नदी आहे, तिचं गतवैभव पूर्ण प्राप्त करून देण्याचं काम मी करणार आहे. तरुणांचे रोजंदारीचे प्रश्न आहेत, तरुणांचे नोकरीचे प्रश्न आहे, त्यालाही मी हात घालणार आहे. आणि एक सुजलाम सुफलाम मतदारसंघ म्हणून नारायणगाव वारुवाडी गट हा तयार होणार आहे, हे माझं विजन आहे. राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. बोलतात तसंच वागतात, असं त्यांनी करून दाखवलेलं आहे. एक संयमी महिला, एक शांत महिला, ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिली जातात ती पाळणारी एक महिला आहे. पाहूया ह्या 21 तारखेला या गटातील मतदार ताईंच्या पाठीशी किती संख्येने उभे राहतात. कॅमेरामन लक्ष्मण दातखेडेसह सुरेश वाणी, आपला आवाज, नारायणगाव.